चला आता रेकॉर्ड पण होतंय. सगळ्या समस्या दूर झाल्या. अं, सर्वांना ऐकू तरी येते ना? आता काही प्रॉब्लेम नाही ना ऐकण्याबद्दल? हो प्रभूजी, येत आहे आता, आवाज तर चांगला येतो. आज आपण हा 11वा अध्याय पूर्ण करू. नाहीतर मग ते तसंच राहून जातं. कुठं गेला 11वाचा शेवटचा? हा, शेअर केली का पीपीटी? ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ॐ नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय. वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ॐ नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय. वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय। हरे कृष्णा. हा 11व्या अध्यायातला शेवटचा श्लोक 55 क्रमांकाचा आहे. याला आपण गाऊया आणि मग चर्चा बघू. मत्कर्म कृन् मत्परमो मत्कर्म मत्परमो मत्कर्म परमो मद्भक्त संगवर्जितः मद्भक्त मद्भक्ता संगवर्जितः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु निर्वैरः निर्वैरः सर्वभूतेषु सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव. यः यः स मामेति स पांडव. पांडव। हा, तर इथे आपलं कनेक्शन काय आहे? अर्जुन म्हणतो की मला या रूपाची भीती वाटते, हे रूप परत घ्या आणि तुमचं श्यामसुंदर रूप किंवा मनुष्य सदृश्य रूप दाखवा. मग भगवान त्याला म्हणतात 47 मध्ये, अरे तू बोलला म्हणून तर मी दाखवलं आणि आता तूच नाही म्हणतोय. आणि मग हे विराट रूप बघणं पण खूप दुर्मिळ आहे. याच्यासाठी 48व्या श्लोकामध्ये भगवंत बोलतात की हे विराट रूप बघायला पण एवढं सोपं नाहीये. आता आपण काय म्हणतो की विराट रूप हे योगी लोक वगैरे त्याच्यावर चिंतन करतात. आपल्या मार्गामध्ये आपण विराट रूपासाठी उपासना करत नाही, परंतु ते त्यांच्यासाठी ते महत्वाची साधना आहे, विराट रूपावरती ध्यान करणे. तर भगवंत म्हणतात अर्जुनाला की बाबा, हे जे विराट रूप आहे हे पण फार दुर्मिळ आहे. असं नाही की विराट रूप काय म्हणता येईल, भौतिक आहे म्हणून कुणालाही बघता येईल असं नाहीये. तर 52 क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनला सांगितलं की हे जे माझं विराट रूप आहे ते सुद्धा बघण्यासाठी फार कठीण आहे. आणि ते बघण्यासाठी पण वेदांचा अभ्यास, तपस्या, दान, पूजा एवढं करूनच हे रूप बघायला मिळेल असं कोणी विचार केला तर ते शक्य नाही. कारण आपण बघितलं ना की सर्व साधनेमध्ये थोडासा तरी भक्तीचा अंश असायला लागतो. तर कुठे गेला विराट रूपासारखाच एक होता ना. 51 2 3 4 5. हा. तर 48व्या श्लोकामध्ये अ, विराट रूप सुद्धा बघण्यासाठी फार दुर्मिळ आहे याच्याबद्दल सांगितलंय. तिथे पण सेम आहे. वेदाचं अध्ययन, दान, तपस्या एवढं करून पण विराट रूपाला अ, बघणं हे काही सोपं नाहीये. तर हे 48 मधलं जे वर्णन आहे ते विराट रूपासाठी आहे. आपण मागच्या वेळी चर्चा केली होती ना की दोन ठिकाणी सारखंच वर्णन आहे. मग समजा परत जर विराट रूपाबद्दलच बोलत असले तर मग एकच गोष्ट परत परत सांगण्याची काय गरज आहे?
असा मग याला मग साहित्यामधला दोष म्हणतात, की एकच गोष्ट परत परत सांगणे. तर त्यामुळे जो मागचं वर्णन होतं की हे दुर्मिळ आहे, आणि याच्या 48 मध्ये की केवळ वेदांचा अभ्यास वगैरे करून बघता येत नाही, ते वर्णन होतं विराट रूपासाठी. मग त्यानंतर हे 53 मध्ये पण सांगितलंय की हे रूप बघणं फार कठीण आहे. तर आता हे वर्णन आहे श्यामसुंदर रूपासाठी किंवा चतुर्भुज रूपासाठी. हा तर कारण 51 नंबरच्या प्रश्नापासून अर्जुन भगवंतांना सौम्य रूप दाखवायला म्हणतो. हा, तर फक्त तुम्ही एवढा भेद लक्षात ठेवा की दोन्ही रूपांसाठी बघणं सोपं नाहीये, असे भगवंत सांगतात. एका ठिकाणी विराट रूपाबद्दल आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या स्वरूपाबद्दल, म्हणजे चतुर्भुज रूप किंवा श्यामसुंदर रूप. दोन्ही पण बघण्यासाठी कठीण आहेत, अशी वेगवेगळी चर्चा आहे. तर 48 मध्ये विराट रूपासाठी आणि 52 मध्ये 53 मध्ये आपल्या श्यामसुंदर रूपासाठी. हा, तर मग जेव्हा अर्जुन म्हटला भगवंता मला ते बघायचं नाहीये, मला तुम्ही सौम्य रूप दाखवा. सुरुवातीला भगवंत म्हणतात तू बोलला म्हणून तर मी दाखवलं, नाहीतर मी दाखवलं नव्हतं. मग असं बोलल्याच्या नंतर भगवंत म्हणतात की ठीक आहे, तू हे नको हो, व्यथित नको हो. कारण अर्जुन म्हटला होता मी व्यथित होतोय, मला दिशा पण समजत नाहीये. तर भगवंत म्हणतात तू व्यथित होऊ नको, मी तुला माझं रूप दाखवेल. 39 मध्ये. मग 50 मध्ये संजय सांगतोय धृतराष्ट्राला की असं बोलून भगवंतांनी स्वतःच रूप परत दाखवले. हा, तर मग 51 नंबर मध्ये अर्जुन म्हणतो की हे जे रूप आता तुम्ही मला दाखवत आहात ते बघून मी शांतचित्त झालोय. म्हणजे त्यात तो जो बोलत होता की मी व्यथित झालोय, त्यातून बाहेर आलोय आणि मी माझ्या पूर्वस्थितीवरती आहे. हे एक अर्जुन म्हणतोय भगवंतांचं चतुर्भुज रूप बघून. तर 53 मध्ये मग परत चतुर्भुज पण बघायला खूप कठीण आहे. 54 मध्ये केवळ अनन्य भक्तीने शक्य आहे म्हटले. आणि आता आजचा श्लोक. तर आजच्या श्लोकामध्ये काय प्रभुपादांनी सांगितलंय बऱ्याचशा गोष्टी, की मागच्या श्लोकामध्ये हे सिद्ध केलंय की एक केंद्री भक्तीशिवाय भगवंतांना बघणं किंवा प्राप्त करणं शक्य नाही. एककेंद्री भक्तीला आपण काय म्हणतो की शुद्ध भक्ती. व काही शब्द आहेत ना, ते शुद्ध भक्तीसाठी आहेत. वेगवेगळे शब्द असल्यामुळे असं वाटू शकतं की हा कुठला नवीन मार्ग आहे. तसं नाहीये. जसं की शुद्ध भक्ती, केवला भक्ती, अनन्य भक्ती, निष्किंचन भक्ती, हे असे शुद्ध भक्तीचेच वेगवेगळे नाव आहेत. तर मागच्या श्लोकामध्ये शुद्ध भक्तीचं महत्व स्थापित केलंय. भक्त्या तू अनन्य या शक्य. केवळ अनन्य भक्तीने शक्य आहे मला बघणं किंवा मला प्राप्त करणं, किंवा माझ्या धामाची प्राप्ती करणे. तर मला सांगा बरं, असं अनन्य भक्तीनेच भगवंतांना बघताय त्याच्यापूर्वी कुठं आलं होतं? मी तुम्हाला एकदा परत सांगतो. 54 क्रमांकाच्या श्लोकामध्ये केवळ अनन्य भक्ती म्हणजे शुद्ध भक्तीनंच भगवंतांची प्राप्ती किंवा दर्शन शक्य आहे असं सांगितलं. आणि 54 क्रमांकाच्या श्लोकामध्ये ती शुद्ध भक्ती आहे, कारण तिथे शब्द आलाय अनन्य. याच्यामध्ये ज्ञानयोग, कर्मयोग किंवा अष्टांग योगाचं मिश्रण नाही. 9व्या चॅप्टरमध्ये ना, एक मिनिट मी एवढं कंप्लीट करतो. तर इथे काय म्हणतात भगवंत की अनन्य भक्तीने शक्य आहे. तर देवा माताजींनी अध्याय बरोबर ओळखला. श्लोक सांगता येईल? माझा प्रश्न तुम्हाला सर्वांना कळाला ना, की की गीतेमध्ये कुठे कुठे सांगितलं आहे की भगवंतांना केवळ अनन्य किंवा शुद्ध भक्तीनेच प्राप्त करता येतं? हा प्रश्न आहे.
अनन्यश्चिंतयन्तो मां हा, ये जनाः परफेक्ट. पर्युपासते. हा. आणि अजून अजून अनन्याबद्दल एवढ्यातच त्याच्यावरती चर्चा झाली, तुम्हाला लगे आठवली. ते माम अनन्य बाक असा काहीतरी श्लोक आहे का? नाही. हा, हे आपण आजच्या याच्यामध्ये बघितलं ना. अ, सुलभ पार्थ. त्या सुलभ मध्ये होतं ना, की अनन्य भक्ती केली तरच माझी प्राप्ती सुलभ आहे म्हणून. आजच्या उत्तरामध्ये होतं ते, क्या है, अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्य योगेस्य योगिना. असंच होतं. एक मिनिट परत कन्फर्म करतो मी. हम्म, हम्म. अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. कालच्या म्हणजे मागच्या प्रश्नामध्ये आपण बघितले की सर्वात सुलभ मार्ग कुठला आहे. मग भक्ती सुलभ आहे, असं आपण बघितलं. का भक्ती सुलभ आहे त्याच्याबद्दल त्या उत्तरामध्ये चर्चा केली आहे. तर मी हे म्हणत आहे की भगवंतांची प्राप्ती किंवा त्यांचं दर्शन किंवा रसामध्ये दर्शन केवळ अनन्य भक्तीने शक्य आहे. अनन्य भक्तीला शुद्ध भक्ती म्हणतात. याच्या आधीचे जे इतर कुठले मार्ग असतील, जसे आपण सुरुवातीला बघितलं होतं ना, अष्टांग योगी ते जंगलात जातात, मग त्यांना एक व्यवस्थित आसन तयार करावं लागतं, तिच्यावरती बसावं लागतं, प्राणायाम करायला लागतो. नंतर निष्काम कर्मयोगीसाठी आपले विहित कर्म करावे लागतात. तर अशी आपण चर्चा केली होती. तर त्या सर्व मार्गामध्ये भक्तीचा थोडा तरी लेश असावा लागतो, तेव्हा त्यांना यश मिळतं. परंतु तुम्ही जर हे 3 श्लोक बघितले, तिन्ही श्लोकामध्ये अनन्य हा शब्द आलाय. तर अनन्य म्हणजे आपल्याला माहितीच आहे व्यवहारामध्ये, की याच्याशिवाय दुसरं काही नाही. अनन्य. अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः. म्हणजे जो माझं सतत स्मरण करतो. अनन्य चेता म्हणजे काय? त्याचं चित्त इकडे तिकडे नाही. चित्त इकडे तिकडे नाही म्हणजे काय? कर्मयोग म्हणा किंवा अष्टांग योग म्हणा किंवा स्वर्गप्राप्ती, याच्यामध्ये त्याचं चित्त नाहीये. त्याला म्हणतात अनन्य. तर असं 3 ठिकाणी दिले अनन्य. आता या अध्यायामध्ये पण आपण बघितलं 14व्या अध्यायामध्ये, 14व्या नाही, 11व्या अध्यायामध्ये हे 2 श्लोक पाठ केले तर बरं राहील. खूप महत्वाचे श्लोक आहेत 54 आणि 55. तर 54 मध्ये पण बघा ते सांगितलंय, भक्त्या तू अनन्य अशक्य. सरळ सरळ शब्द आहे. भक्त्या तू अनन्य अशक्य अहम एवं विदो अर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंतप. आता या श्लोकामध्ये म्हणजे आता आपल्यासारखे सामान्य व्यक्ती पण सरळ सरळ बघतात की भक्त्या तू अनन्य अशक्य असं म्हटलंय. याच्यामध्ये अर्थ समजत नाहीये किंवा खूप काही किचकट शब्द आहे असं काहीच नाहीये. पण तरी सुद्धा काही लोक या आपण शब्दाची तोडफोड करून वेगळं काहीतरी स्पष्टीकरण देतात. परंतु इथे या श्लोकामध्ये एकदम सरळ सरळ आहे की भक्तीशिवाय मला जाणणं, मला बघणं किंवा माझी प्राप्ती शक्य नाहीये. हं. तर हे 3 अनन्य भक्तीबद्दलचे श्लोक आहेत. तर गीतेमध्ये इतर पण भक्तीबद्दल श्लोक आहेत. तसं जर बघायला गेले तर दुसऱ्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी भक्तीचं महत्त्व सांगितलंय. पण या 54 क्रमांकाच्या श्लोकामध्ये अनन्य शब्द आला म्हणून मी त्याची चर्चा केली. नाहीतर आपण बघितलं होतं की नेहा विक्रमणाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपि धर्मस्य त्रायते महतो भयात. ते पण शुद्ध भक्तीबद्दल आहे. ही भक्तीमध्ये थोडीशी जरी प्रगती केली तरी ती नष्ट होत नाही. नंतर नंतर कुठे म्हणता येईल, हा, अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं परवर्तते इति माम भजन्ते माम बुधा भाव समन्विता. की मीच सर्व काही आहे हे जाणल्यावरती, म्हणजे ज्या कुणाला खरंच कळालं की सर्व काही भगवंतांपासूनच उत्पन्न आहे किंवा भगवंत स्रोत आहेत, तर तो व्यक्ती काय करतो? माझं भजन करतो. भजन करतो म्हणजे भक्ती करतो. हा, अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम.
तर भजन ते या शब्दामध्ये सरळ सरळ भजन, आता मला पण एवढी संस्कृत माहीत नाहीये, पण असं म्हणतात या भुज धातूपासून हा शब्द येतो भजन, आणि त्याचा अर्थ आहे सेवा करणे, आणि भक्ती पण त्यापासूनच आहे. भजन ते माम, तिथं असं म्हटलं नाही की अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते, असं कळल्यावरती मग तो काय करतो, ज्ञानेनं किंवा योगेनं कर्मेनं, असं नाहीये. भजन करतो. अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बहुधा भाव समन्वितः. अजून जास्त चर्चा केली तर पुढच्या ओळीमध्ये हे सांगितलं की कशी सेवा करतो. म्हणजे प्रेममय सेवा करतो, ग भरडण म्हणून करत नाही. तर तो पण श्लोक आहे. त्याच्यानंतर एकदम शेवटचा सर्व धर्मान परित्यज्य, त्याच्यामध्ये पण सरळ सरळ आहे की बाकी सर्व काही सोडून भगवंतांना शरण गेलं पाहिजे. तर आपण असं जर संकलन केलं ना गीतेमध्ये एक एक अध्याय बघत बघत, तर असा एक धागा मिळेल आपल्याला सर्व अध्यायामधून जाणारा, की सगळीकडे भक्तीलाच श्रेष्ठ सांगितलंय. परत तो सांगायचा राहून गेला, 6व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक, योगी नामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना अ, भजन्ते यो माम योगिनामपि सर्वेषां अ, योगिनामपि सर्वेषां, काय तो श्लोक? मद्गतेन अंतरात्मना. हा, मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम. हा, तर इथे काय सांगितलं, श्रद्धावान भजते यो माम. आता श्रद्धा आणि भजन हे शब्द भक्तीचेच आहेत. ज्ञान योग अष्टांग योग मध्ये ते भजन करत नाहीत. हा, तर तो पण श्लोक स्पष्ट आहे. म्हणून असं एक 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 जर संकलन करत गेलं तर कळेल की गीतेचा मुख्य उद्देश भक्तीच आहे. जरी भगवंतांनी, तर काही लोक काय म्हणतात की समजा गीतेचा मुख्य उद्देश भक्ती आहे, तर मग हे बाकी कर्मयोग ज्ञानयोग अष्टांग योग सांगण्याची काय गरज होती. भक्तीच सांगायची ना, सर्वांना कळलं असतं. परंतु भगवंत तसं करत नाहीत, कारण प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे. त्याच्या श्रद्धेनुसार, त्याच्या अधिकारानुसार किंवा त्याच्या अपेक्षेनुसार त्याला सुविधा दिली जाते. जसे की ज्ञानयोगी म्हणतात ना, भक्ती फारच सोपी आहे, आमच्यासाठी नाही, ती भावुक लोकांसाठी आहे. मग त्यांच्यासाठी ज्ञानयोग आहे. आता काही लोकांना समजा स्वर्गप्राप्ती करायची असेल कर्मयोगाच्या साहाय्याने, तर त्यांनी कशी स्वर्गप्राप्ती करायची त्याच्याबद्दल पण सांगितलंय. हा, तर जरी भक्तियोग सर्वश्रेष्ठ असला तरी भगवंत सर्वांवर थोपवत नाहीत. हं? परंतु जर एखादा हुशार व्यक्ती असला, खास करून जेव्हा आपण भक्ती मार्गात येतो, प्रभुपादांची पुस्तकं वाचतो, तेव्हा आपल्याला कळते की अरे सर्वत्र तर इतर गोष्टी सांगून भक्तीकडेच घेऊन येतात शेवटी. सगळ्या अध्यायामधून कुठे ना कुठे भक्ती आहेच. पण असं होत नाही की कुठे ना कुठे ज्ञानयोग आहे त्याला सर्वोच्च सांगितलं, असं कुठेच होत नाहीये. उलट मागच्या काही श्लोकामध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये कृष्णा पुस्तकामध्ये, की जे ज्ञानयोगी आहेत स्वतःला मुक्त समजतात, परंतु भगवंतांचा अनादर करतात, त्यांचं पतन होतं. तिथे आपण बघितलं ना की त्यांच्या साधनेमध्ये भक्ती नसल्यामुळं असं होतं. आ, तर हा गीतेचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण आपण भक्ती मार्गात आहोत म्हणून ओढून ताणून आणत नाहीये. सरळ सरळ श्लोक आणि शब्द आहे, ज्याच्यामध्ये काहीच दुसरा अर्थ घेण्याची गरज नाही. परत याच्याबद्दल असं पण स्पष्टीकरण दिलं जातं की अ, श्रीकृष्ण कोण आहे, तर भगवान आहे. आता तो निराकार आहे असं तर कोणी म्हणणार नाही. श्रीकृष्ण भगवान आहे साकार स्वरूपात. अर्जुन कोण आहे, अर्जुन भक्त आहे, कारण त्यांच्याकडून ऐकतोय ना. मग जेव्हा भक्त आणि भगवान बोलतील, तर ते ज्ञानयोगाबद्दल कशाला बोलतील, अष्टांग योगाबद्दल कशाला बोलतील, भक्तीबद्दलच बोलतील ना. तर या म्हणजे तर्कानुसार सुद्धा असं सांगितलं जातं, काही भक्त क्लासमध्ये असं पण सांगतात की अंतिम उद्देश तर भक्तीच असला पाहिजे. कारण दोन व्यक्ती, आता समजा दोन डॉक्टर आहेत, एखादा पेशंट त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आला, आता आणि पेशंट आल्यावरती तर दोघं काय चर्चा करतील की अरे याला कुठले औषध द्यायचे किंवा कुणाला बोलवायचं. त्यावेळेस ते असे म्हणणार नाही, अरे कालचा फुटबॉलचा मॅच कसा होता. म्हणजे असं आपण विचार पण करू शकत नाही की असं पण हे लोक करतील. तसंच आहे, जर भक्त आणि भगवान एकत्र एकत्र असतील तर निष्कर्ष नेहमी भक्तीच राहणार. परंतु तरीही
अ, बरेचसे असे लोक आहेत की ते भक्तीला श्रेष्ठ मानायला तयार नसतात. हं. तर आता या 55 क्रमांकाच्या श्लोकामध्ये अ, हे सांगितलं आहे की 54 मध्ये भक्ती सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करून झालं. आणि या 55 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आता भगवंत या अध्यायाचा शेवट करत आहेत. किंवा काय म्हणता येईल, एका श्लोकामध्ये स्पष्टीकरण देत आहेत. तर याच्यामध्ये जर तुम्ही प्रभुपादांचा अर्थ बघाल ना, सॉरी अर्थ नाही, अ, भगवद्गीता पान नंबर 433 वरती आपण आहोत. हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, तो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. तर आता हे भाषांतर जे आहे या श्लोकाचं, तर हे भाषांतर कुठल्या विषयावर चर्चा करतंय की भगवंतांना प्राप्त करण्यासाठी काय काय गुण असले पाहिजे किंवा काय काय अटी आहेत. हा उद्देश या श्लोकाचा आहे. अ, तर पहिल्यांदा काय सांगितले प्रभुपादांनी, सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन, जसं आपण शुद्ध भक्तीच्या व्याख्यामध्ये काय म्हणतो, अन्याभिलाषिता शून्यम ज्ञानकर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. ज्ञानकर्मादि अनावृत्तम, भक्तीवरती ज्ञानाचं आणि कर्माचं काय म्हणता येईल प्रभाव नसला पाहिजे, किंवा त्यांच्यामध्ये भक्ती झाकली नाही गेली पाहिजे, तर त्या भक्तीला म्हणायचे शुद्ध भक्ती. तसं जर नसेल तर मग ते गुणीभूत आणि प्राधान्यभूत तिकडे जाऊन जातं मग. तर प्रभुपाद जे लिहित आहेत सकाम कर्म आणि तर्कवाद, याच्यातून कशाकडे निर्देश आहे? ज्ञान कर्मादि अनावृतम या शब्दाकडे निर्देश आहे. ही एक अट आहे की जर भगवंतांना त्यांच्या रूपामध्ये प्राप्त करायचं असेल तर शुद्ध भक्ती करावी लागेल. आणि इतर कुठल्याही अपेक्षा असतील, दुसरं काही प्राप्त करायचं असेल, तर मग प्राधान्यभूत भक्ती, अष्टांग योग, ज्ञानयोग करू शकता. अ, तर आता याच्यामध्ये अ, संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, म्हणजे शुद्ध भक्ती पाहिजे. आता एक तर अट काय झाली की त्याची भक्ती ज्ञान आणि कर्माने झाकलेली नसावी, म्हणजे ज्ञान आणि कर्माचा अविशेष त्याच्या साधनेमध्ये नसला पाहिजे. म्हणजेच स्वर्ग आणि निराकार मोक्ष अशा आकांक्षा यांच्यासाठी भक्ती नाही केली पाहिजे. तर ह्या गोष्टी आहेत. तर ही पहिली अट आहे भगवत प्राप्तीसाठी. तर श्लोकामध्ये जसं सांगितलं त्या अटी पण आपण बघूया. श्लोक सुरू होतो, मत कर्मकृन मत परमो मदभक्त संग वर्जितः. तर याच्यामध्ये मत कर्मकृत, आता हे तीन शब्द आहेत. मत म्हणजे माझ्यासाठी, कर्म म्हणजे कार्य, कृत म्हणजे करतो. हं. तर तो म्हणजे याची अट काय आहे भगवंतांना प्राप्त करण्याची? अजून दुसरी अट की त्याचं कार्य भगवंतांसाठी असलं पाहिजे. मत कर्मकृत म्हणतात भगवंत, म्हणजे माझ्यासाठी. माझ्यासाठी म्हणजे श्रीकृष्णासाठी. इथे दुसऱ्या कुठल्या व्यक्तीबद्दल किंवा विराट रूप कर्मकृत किंवा ब्रह्माजी कर्मकृत असं म्हटलं नाहीये. एकदम स्पष्ट शब्द आहेत, मत कर्मकृत, माझ्यासाठी कर्म केले पाहिजे. म्हणून काही लोक म्हणतात बघा, काही जरी केलं तर शेवटी सर्व एकाच ठिकाणी जातं. असं नाही होत. काही जरी केलं सर्व एका ठिकाणी कसं काय जाईल? असे बरेच लोक आहेत समाजात की हेच करण्याची काय गरज आहे, काहीही करा शेवटी एकच मिळणार आहे. असं नाही होत. याला प्रभुपाद सांगायचे, तुम्हाला जर दिल्लीला जायचं आणि तुम्ही कोलकात्याची ट्रेन पकडली, तर तुम्ही कसं काय म्हणू शकता की शेवटी दिल्लीलाच पोहोचणार? तर तसं आहे. हा भेद समजून घेतला पाहिजे की मत कर्मकृत, केवळ भगवंतांसाठी तो काय करतो? कार्य करतो. आता या कार्याबद्दल प्रभुपादाने एकदम विस्तृत गोष्टी सांगितल्या की त्यांना कुठले कुठले कार्य केलं पाहिजे. ज्याला आध्यात्मिक विश्वातील कृष्ण लोकामधील परमपुरुष श्रीकृष्णांची प्राप्ती करून त्यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करावायचा आहे, त्याने परमपुरुषाने स्वतः सांगितलेल्या आदेशाचे पालन केले पाहिजे.
म्हणून म्हणजे प्रभुपाद काय सांगतात त्या पहिल्या ओळीमध्ये, की तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल भगवंतांना, तर या श्लोकामध्ये गोष्टी सांगितल्या आहेत, निकष दिलेले आहेत. त्यांना समजून घ्या आणि त्यांना जीवनामध्ये आचरणात आणा, तर त्याद्वारे भगवंत प्राप्ती होता येईल, करता येईल. अनंतर प्रभुपाद काय म्हणतात, म्हणून या श्लोकाला भगवद्गीतेचे सार म्हटले आहे. आपण बघतो ना, बाजारामध्ये बऱ्याच दुकानावरती ते लावलं जातं गीता सार, ग्राहक ही भगवान है, असे काहीतरी शब्द असतात. पण त्यातलं एक पण वाक्य गीतेमधून नाहीये. पण कुणी लिहिलं माहिती नाही, सगळीकडे तेच सर्व दुकानावरती दिसतं, तेच गीता सार. जर समजा आपल्याला कोणी म्हटलं, अरे गीता सार काय आहे?" तर नक्कीच आपण म्हणू शकतो की सर्व धर्मांपरित्यजा पण आहे. पण एकदा मी ते तात्पर्य दिले त्यानुसार या श्लोकाला पण सांगू शकतो. म्हणून या श्लोकाला भगवद्गीतेचे सार म्हटले आहे. या श्लोकाला म्हणजे कुठल्या? मत कर्म क्रीन मत परमो. तर भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या हेतूने जे भौतिक जगतामध्ये रत झाले आहेत आणि ज्यांना वास्तविक आध्यात्मिक जीवनाचे ज्ञान नाही, त्याबद्दल जीवांना मार्गदर्शन करण्याकरता भगवद्गीता हा ग्रंथ आहे. तर भगवद्गीता कुणासाठी आहे? तर आपण एका क्लासमध्ये चर्चा केली होती की भगवंत किती उदार आहे. जरी आपण बंडखोरी करून किंवा त्यांना सोडून इथं आलो, तरी ते परत आपण तिकडे किंवा त्यांची प्राप्ती करण्यासाठी सुविधा देतात. तर त्या सुविधामध्ये काय देतात? एकतर गुरु साधू संत या सुविधा आहेत. दुसरी सुविधा आहे की भगवंत स्वतः येतात, त्यांच्या लीला करतात आणि त्या लीलाच्या श्रवणाने वगैरे आपलं मन त्यांच्यामध्ये लागतं. आणि तिसरी गोष्ट काय आहे, की भगवंत शास्त्र देतात. आता शास्त्र म्हणजे गीता, वेद असे शास्त्र. तर हे तीन प्रकारे भगवंत जीवाला मदत करतात त्यांची पुन्हा पूर्वस्थितीत येण्यासाठी. तर प्रभुपाद म्हणतात की भगवद्गीता हा ग्रंथ अशाच लोकांसाठी आहे. म्हणजेच त्यांचं सांगण्याचं तात्पर्य, जे इथे आले, भौतिक जगतामध्ये रत झाले आहेत, त्या बद्ध जीवांना मार्गदर्शन करण्याकरिता भगवद्गीता हा ग्रंथ आहे. अ, आता आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे आणि परमपुरुषी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान आपल्याला कसे होऊ शकेल हे सांगणे आणि आपण सगळेही स्वगृही भगवत धामात परत कसे जाऊ शकतो हा शिकवणे हा भगवद्गीतेचा उद्देश आहे. आता याच्यावरती बाकीचे लोक बऱ्यापैकी ऑब्जेक्शन घेतात की तुम्ही असे कसे काय म्हणू शकता की गीतेचा मुख्य उद्देश आपले स्वरूप जाणून भगवंत प्राप्ती करणे आहे. कारण गीतेवरती खूप लोकांनी टीका लिहिल्यात आणि सगळ्यांनी आपापल्या प्रकारे स्पष्टीकरण दिलं. काही निराकारवादी किंवा काही मायावादी लोकांनी पण. पण जशी आपण चर्चा केली की अनन्य शब्द किती वेळा आलाय, सरळ सरळ भक्तीबद्दल कुठे कुठे सांगितलंय, तर जर अशा पद्धतीने विचार केला तर हे समजायला कठीण नाहीये की भगवद्गीतेचा काय उद्देश आहे. अ, अ, असे बरेचसे स्कॉलर आहेत. ते म्हणतात की प्रभुपादांच्या भगवद्गीतेमध्ये सगळीकडे भक्ती कशी काय आहे, असं त्यांचं ऑब्जेक्शन आहे काही लोकांचं. जसं की 6वा अध्याय आहे अष्टांग योगाचा. पण आपण तिथे चर्चा करू तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद सगळीकडे भक्ती सांगतात. तर मग ते त्या लोकांना थोडंसं, ते स्कॉलर लोकांचं कसं असं त्यांना एकदम जमत नाही असं स्वीकारायला, म्हणजे एकदम पुस्तकी असतात. तर त्यांचं हे एक ऑब्जेक्शन आहे, असं कसं काय होऊ शकते की तुम्ही अष्टांग योगामध्ये पण भक्ती सांगताय, ज्ञानयोगामध्ये पण भक्ती सांगताय. तर याच्यासाठी तुमचा काही गेस आहे का बरं प्रभुपाद असं करतात? आता अष्टांग योगाचा अध्याय आहे, तर मग अष्टांग योगाबद्दल बोलायचं. तिथे भक्ती योगाबद्दल बोलण्याची काय गरज आहे? जसं की 6वा अध्याय होता. तिसरा 5व्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोगाबद्दल आहे. तर मग तिथे पण भक्तीबद्दल बोलण्याची काय गरज होती? प्रभुपादांना म्हणतो आम्ही, भगवंतांना नाही. भगवंत तर सरळ सरळ श्लोकामध्ये बोलतात. असे बरेच श्लोक आहेत ज्याचा भक्तीशी काही संबंध नाही, तरी सुद्धा भगवंत प्रभुपादांनी तात्पर्य भक्तिमयच दिलंय. तर हे लोकांचं ऑब्जेक्शन असतं. तर याचं उत्तर असं आहे की प्रभुपादांनी जेव्हा भगवद्गीतेचं लिखाण केलं किंवा हे ग्रंथ आपल्याला दिले, यावेळेसची सामाजिक परिस्थिती
आणि पूर्व आचार्यांनी दिलेल्या गीतेच्या वेळेची सामाजिक परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक आहे. तर तेव्हा लोकांना सांगावं लागायचं नाही शुद्ध भक्ती हे आहे, अनन्य भक्ती, प्राधान्यभूत भक्ती, असं लोकांना सांगावं नाही लागायचं. मी इथेच एका श्लोकामध्ये मागं बघितलं की अरे, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर असं का म्हणत नाहीत की ही प्राधान्यभूत भक्ती आहे. मग मी त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. तर एक अँसर असं भेटलं की त्यांनी जेव्हा लिखाण केलं होतं, अ, तेव्हा असे लोक होते त्यांना या गोष्टी माहिती होत्या. तर ते माहीत आहे असं म्हणून ते सांगायचे. हं. अ, आणि नंतर एक त्यांनी उदाहरण काय दिलं, हां, की समजा एखादा डॉक्टर आहे आणि तो काहीतरी प्रेझेंटेशन करतोय मेडिकलच्या केसचं. समजा त्याने एखादी केस आणली, हार्टबद्दल काहीतरी पेशंटला प्रॉब्लेम आहे. तर तो तिथे आल्यावरती हे सांगत बसणार नाही, आपल्या डाव्या छातीमध्ये हार्ट असतं, हार्ट इतके सेंटीमीटर बाय इतकं सेंटीमीटर आहे. तो बोलतो तेव्हा काय गृहीत धरून बोलतो की इथे बसलेल्या लोकांना हे सर्व माहिती आहे. तो डायरेक्ट जंप करणार की हा आजार कशापासून होतो, याच्यामध्ये काय काय दिसतं आणि काय काय नवीन संशोधन आहे. तिथे जाणार तो. मग आपल्यासारखा व्यक्ती म्हणजे समजा कोणाला मेडिकलबद्दल माहिती नसेल, तो तिथे जाऊन बसला तर त्याला काहीच कळणार नाही हे काय बोलतायत. तसं आपलं झालंय. हं. जसं मेडिकल कॉन्फरन्समध्ये जर सामान्य व्यक्ती जाऊन बसला, तर थोडं विषयांतर आहे तसं याच्या विषयाबद्दल, आता इंजिनिअरिंगबद्दल पण असंच एक उदाहरण आहे. एकदा सायन्स कॉन्फरन्स आणि फक्त असं काहीतरी कॉन्फरन्स होतं. त्याच्यामध्ये बरेचसे सायंटिस्ट लोक पण आले होते. तर राधानाथ महाराज आणि गौरांग प्रभू पण गेले होते तिथे ते अटेंड करायला. तर अ, ते लोक एवढं हायफाय बोलत होते. आता जे प्युअर एकदम सायन्स आहे ना, त्याच्यामध्ये त्यांचे शब्द आपल्याला काही समजत नाही काय बोलतायत. त्यांचे संदर्भ, डायमेन्शन, आता ते आपल्याला नेहमीचं काय माहित आहे, गुरुत्वाकर्षण, बल, गती वगैरे. पण त्यांचं त्यांचं वेगळेच काहीतरी असणार, क्वांटम फिजिक्स, क्वांटा. आता क्वांटम फिजिक्स नवीन गोष्टी आहे म्हणून सांगतोय, ते आपल्याला काहीच माहिती नाहीये. मग तिथे आपल्याला कसं वाटेल की अरे, काही समजत नाहीये. तशी आपली स्थिती आहे की कलियुगामध्ये सर्वांना तारण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे, तो आहे भक्ती. आणि जर सर्व अध्यायामध्ये, अ, ज्या अध्यायामध्ये एखाद्या अध्यायामध्ये भक्ती सोडून इतर मार्गाला जास्त प्रशंसा करण्याचा प्रयत्न केला, तर असं होऊ शकतं की तो साधक तिकडे वळू शकतो. प्रभुपादांची काय इच्छा आहे की कुणीही संधी सोडली नाही पाहिजे. अष्टांग योगाच्या अध्यायामध्ये जर खूप रसिक नाही, खूप वर्णन करून सांगितलं ही सिद्धी मिळते, असं असं आपण करू शकतो, शरीरामध्ये एवढी शक्ती येते, वय वाढवता येतं, आयुष्य वाढवता येतं. तर असं होऊ शकतं की त्या वर्णाने एखादा व्यक्ती म्हणे अरे हेच बरं आहे, थोडं ट्राय करून बघतो. तर प्रभुपादांना हे नव्हतं होऊ द्यायचं. म्हणून 18 अध्यायामध्ये सगळीकडे सगळ्या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी भक्ती सांगितली आहे. पण हे त्या स्कॉलर लोकांना ॲक्सेप्ट करायला मुश्किल जातं. परंतु आपल्याला आता ॲक्सेप्ट करायला का सोपं जातं? तर मला स्वतःला पण हा डाऊट होता की अरे, तिसरा अध्याय, पाचवा अध्याय, सगळीकडे भक्ती सांगतात आणि काही समजत नाही, सर्व सारखंच वाटते. तर मी एका प्रभूजींना विचारलं, प्रभूजी ज्ञानयोग, अष्टांग योग हे काय आहे? ते बोलले अरे सेवा कर, सगळं समजून जाईल. तर मी अजून कन्फ्यूज झालो. मग नंतर बलराम शक्ती प्रभूंचे क्लासेस ऐकल्यावरती कळलं की त्यांच्यामध्ये काय भेद आहे. नाहीतर सामान्यतः आपल्याला काय असतं, सर्व काही सारखंच. तर सर्वांमध्ये भेद आहे. आणि मग आता मी किंवा आपण का बरं याला स्वीकारतोय की प्रभुपादांनी असं का लिहिलं? हं, तेव्हा मला पण स्वीकारायला कठीण होतं होतं आणि तुम्हाला पण झालं असतं. हं, जर डायरेक्ट असं सांगितलं असतं तर. तर आता आपल्याला काय कळतंय की हे आपण अनन्यचे श्लोक बघितले, सर्वधर्मान् परित्यजा, नेहा विक्रमणा शोस्ती. या सर्वाच्या सहाय्याने आपल्याला काय कळते की एक जो मुख्य धागा आहे, जो गीतेमधून जातोय, तो भक्तीचाच आहे. आणि शेवटी तो भक्तीमध्येच त्याची परिणिती आहे किंवा भगवंतांच्या चरणामध्ये त्याचा शेवट नाही म्हणता येणार.
गंतव्य आहे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणम मज आहे. शरण म्हणजे शरण आहे, पाय पकड. पाय पकड म्हणजे शरणागती. तर आपण हे सगळे श्लोक जर पकडले शुद्ध भक्तीचे, तर शेवटी त्या शरणमध्ये होतं. म्हणून हे वाचल्याला आपल्याला समजतं की अरे हा, की गीतेचा मुख्य उद्देश ते आहे. आणि सध्याच्या लोकांना कुठल्याच मार्गाबद्दल काहीच माहिती नाहीये, वर्णाश्रम माहिती नाही, अ, कुणाला स्वतःचं वर्ण काय हे माहीत नाही. कोण क्षत्रिय म्हणेल, कोणी वैश्य म्हणेल, कोणी शूद्र म्हणेल, पण नक्की काय हे कोणालाच माहिती नाहीये. तर या सगळ्या समस्यामुळं जर एखादा व्यक्ती विनाकारण शोधत बसला, की अरे मी माझा वर्ण आणि आश्रम माहीत करून घेतो, मग निष्काम कर्मयोग करतो, मग हृदय शुद्ध करतो, मग ज्ञानयोगाला घेतो आणि मग मोक्ष प्राप्ती करतो, असा समजा एखाद्या व्यक्तीने विचार केला, तर असं होईल की या जन्मामध्ये तो स्वतःचा वर्ण सुद्धा जाणू नाही शकणार. मग त्या व्यक्ती आत्म्याचं किती नुकसान होणार आहे. पुन्हा परत तो या मार्गात कधी येईल. आपण म्हणतो ना 84 लक्ष योनीनंतर मनुष्य जन्म भेटतो. तर प्रभुपादांचं कन्सर्न म्हणा किंवा चिंता ही आहे की यदा कदाचित चुकून जरी एखादा व्यक्ती दुसरीकडे भटकला तर त्याचं खूप मोठं नुकसान होईल. कारण सरळ सरळ गीतेचा निष्कर्ष काय हे समजते की भगवंतांच्या शरणाकडे जायचं. हे निराकार मोक्षप्राप्ती स्वर्गप्राप्ती हे नाहीये. तर या चिंतेमुळे किंवा या करुणेमुळे प्रभुपाद सर्वत्र भक्ती लिहितात. आता तुम्हाला कळालं असेल की काही लोकांचं ऑब्जेक्शन आहे, ज्या अध्यायामध्ये भक्ती नाही तिथे पण का भक्ती सांगितली. तर यावरती उत्तर असं आहे की पूर्वीच्या टीकांमध्ये अध्यायाच्या नुसारच टीका असायची. ज्ञानयोगाचा अध्याय असेल तर ज्ञानयोगाची टीका असायची. कारण का, तेव्हाच्या लोकांना वर्णाश्रम, शुद्ध भक्ती आणि इतर भक्तीमधला भेद माहिती होता. आणि अ, अजून एक कारण काय आहे की सध्याच्या वेळेस काय आहे की मनुष्याला एवढं या आध्यात्मिक गोष्टीसाठी वेळच नाहीये. आणि त्याला अजून तुम्ही कन्फ्यूज करत बसले प्राधान्यभूत भक्ती, गुणीभूत भक्ती, अष्टांग योग. तर असं झालं आणि यामुळे तो जर समजा दुसरीकडे वळला तर मग किती मोठं नुकसान आहे. तर यासाठी सर्वत्र प्रभुपाद भक्तीला श्रेष्ठ सांगतात. त्याच्यामुळे हा काही दोष नाहीये. अ, जरी स्कॉलर लोक म्हणत असले तरी उलट अ, काय म्हणता येईल, मूळ उद्देश पूर्ण होतो यामुळे. अ, नंतर तर हा जो शब्द आहे ना पहिला, मत कर्म क्रिन, की माझ्यासाठी कार्य करणे, त्याला आधारित प्रभुपाद पुढे म्हणतात की कृष्णाशी संबंधित कार्य म्हणजे काय, की आपण विषयाला आसक्त राहायचं नाही आणि सर्व विषयांना भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायचं. याला म्हणतात युक्त वैराग्य. आता हे तुम्ही कधी ह्या संकल्पना ऐकल्या असतील, युक्त वैराग्य, फल्गू वैराग्य. तर हे तुम्ही भक्तिरसामृत सिंधूमध्ये पण शिकाल, त्याच्यामुळे म्हणजे असं डिटेलमध्ये जात नाही. दोन प्रकारचे वैराग्य आहेत, युक्त आणि फल्गू. फल्गू म्हणजे अशी गोष्ट की जी बाहेरून वाटते आहे पण नसते ती. एक फल्गू नावाची नदी आहे बिहारमध्ये वाटतं, की वरतून सर्वत्र तिच्यावरती रेती आहे आणि रेतीच्या खाली पाणी आहे. त्यामुळे त्या नदीला फल्गू नदी म्हणतात, असं मी एका भक्ताकडून ऐकलं होतं. तर फल्गू म्हणजे काय, फसवा किंवा चुकीचं. तर फल्गू वैराग्य कसं असतं, की हे लोक काय म्हणतात की आम्ही पैशाला हात लावणार नाही, किंवा मोठे मोठे हे प्रोजेक्ट करणार नाही, कारण याच्यामुळे आम्हाला माया पकडेल. तर तशा वैराग्याला फल्गू वैराग्य म्हटलं जातं. की जे काही गोष्टी आहेत कृष्णाच्या सेवेत वापरता येतील, जर तुम्ही त्याला सुद्धा माया म्हणताय, तर हे वैराग्य योग्य नाहीये. हा. वैराग्यम फल्गु कथ्यते. हा, तर मग आता हा जो इथे श्लोक सांगितला 43 मध्ये, हा युक्त वैराग्याचा आहे. तर युक्त वैराग्यामध्ये मग फरक काय आहे, तर जो व्यक्ती युक्त वैराग्याच्या मार्गामध्ये असतो ते सर्व गोष्टींचा साधनांचा उपयोग भगवंतांच्या सेवेत करतो. तर त्यामुळे त्याचं, मग कोणी म्हणाल अरे हा तरी व्यक्ती याच्याकडे पैसे वापरतोय किंवा याच्या सेवेमध्ये भरपूर पैशांची देवाणघेवाण आहे, मग हा कसा काय वैरागी.
कारण समाजाचा वैरागी म्हणजे काय संकल्पना आहे? ज्या व्यक्तीकडे काहीच नाही, फक्त भगवे कपडे घालून तो फिरतो. आणि आपण तर बघतो इस्कॉनमध्ये की अ, अ, जन्माष्टमी डोनेशनसाठी पावत्या घेऊन फिरणे, मोठमोठे मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी जाऊन डोनेशन जमा करणे. तर हे बऱ्याचशा पारंपरिक लोकांना हे पटत नाही म्हणजे पचत नाही, की अरे असे कसे वैरागी. हा, तर त्याच्यासाठी पण अ, याला पण आधार आपल्या आचार्यांनी दिला. हा, तो पण सनातन गोस्वामीची जी भक्ती रसामृत सिंधू आहे, त्या ग्रंथामध्ये सांगितले की फल्गु वैराग्य काय आहे आणि युक्त वैराग्य काय आहे. हा, प्रापंचिक या बुद्ध्या हरिसंबंधी वस्तूना मुमुक्षु परित्यागो वैराग्यम फलू कथ्यते. ज्या गोष्टी भगवंतांसाठी वापरता येतात त्या गोष्टी जर व्यक्ती प्रापंचिक समजत असेल तर त्या वैराग्याला काही उपयोग नाही. आणि अनासक्त विषयान यथाराम उपयुंजते निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यम उच्यते. याच्या विरुद्ध काय आहे? की स्वतः त्या विषयांना अनासक्त नाही. जसं की आपण जन्माष्टमीसाठी डोनेशन जमा करतो, त्याच्यामध्ये आपला स्वतःचा काही स्वार्थ नसतो. आता जव्हारमधल्या बऱ्याच भक्तांना दिवसभर नोकरी करून संध्याकाळी फिरावं लागतं, पण त्यातून असं होत नाही की 1 रुपया पण कुणाला मिळत नाही. तर याला म्हणतात अनासक्तस्य विषयान यथारंभन उपयुंजते, की त्या पैशाला किंवा त्या वस्तूला आपण आसक्त नाही आहोत. ती आपण भगवंतांसाठी वापरतोय. आता पैसे एक उदाहरण दिलं मी, बाकी इतर ज्या काही गोष्टी असतील भगवंतांच्या सेवेसाठी, जसे की अजून उदाहरण बघता येईल. समजा सजावटीसाठी फुलं घेऊन आलो, जन्माष्टमी सजावटीसाठी, आणि एखादी माताजी तिथेच फुलाचा हार बनवून आपल्या डोक्यात बांधायला लागली, तर हे काय, हे चुकीचं आहे. पण तिथं कुणीच असं करत नाही. आपला अनुभव आहे. हं? तर या वैराग्याला म्हणतात युक्त वैराग्य. त्या माताजींचं वैराग्य पण युक्तच आहे. आणि हा प्रभूजी जो फिरून पैसे जमा करतो त्याचं वैराग्य पण युक्त आहे. आणि या वैराग्यामुळे त्याला भगवत प्राप्ती होईल. आणि तो जो दुसरा व्यक्ती आहे तो म्हणतो की याला मी हात नाही लावणार, ही माया आहे, तर त्याचं वैराग्य फल्गू आहे. आणि त्याने त्याचा काहीच लाभ होणार नाही. म्हणून आपण बघू शकतो की भक्ती मार्गामध्ये गृहस्थ पण वैरागी आहेत एका दृष्टिकोनातून. अ, अशा पद्धतीने जर ते करत असतील तर. तर याला समजावून सांगताना प्रभुपाद काय म्हणतात? मनुष्य विविध प्रकारचे कार्य करीत असेल, परंतु त्याने आपल्या कर्मफलावर आसक्त असू नये, तर ते कर्मफळ केवळ श्रीकृष्णांना अर्पण केले पाहिजे. हे मत कर्मकृत या शब्दाबद्दल चालू आहे. आता उदाहरण देतात प्रभुपाद. समजा एखाद्या व्यक्तीचा उद्योगधंदा असेल, आणि त्या उद्योगधंद्याचं भक्तीमध्ये कसं रूपांतर करायचं, की तो उद्योगधंदा भगवंतांसाठी श्रीकृष्णा प्रित्यर्थ केला पाहिजे. मग श्रीकृष्णा प्रित्यर्थ केला याचा अर्थ काय होतो? की त्या उद्योगधंद्याचे किंवा त्या कंपनीचे मालक भगवंत आहेत. मग दिवसभर किती जरी उलाढाल झाली, शेवटी जमा होणारा पैसा कुणाकडे जातो? हा, एक उदाहरण राधा गोपीनाथ प्रभू द्यायचे मी तुम्हाला सांगतो. ही समजा एक हॉटेल आहे, आणि त्या हॉटेलमध्ये काय असतं, की खूप सारे वेटर काम करतात. आणि आणि ऑर्डर वगैरे घेतात, आणि शेवटी पैसे लोक त्या कॅशियरकडे जाऊन जमा करतात. पण तो पैसे कॅशियर स्वतःसोबत घेऊन जातो का? हं? घेऊन नाही. नाही घेऊन जात. तो कोणाला देतो? मालकाला. मालकाला येईल ना. हा, जर त्या हॉटेलचा मालक जरी दिवसभर हा नोटा वापरत असला तरी याचा अधिकार नाहीये. अधिकार मालकाचा आहे, जो दिवसभर इथे कामात दिसत नसला तरी. तसेच प्रभुपाद म्हणतात, जर समजा मग तुम्ही तुमचा उद्योगधंदाला भक्तिमय केलं, तर याचा अर्थ काय होतो? अ, एकदम प्रभुपाद काय म्हणतात, उद्योगधंद्याचे मालक जर श्रीकृष्ण असतील, मग श्रीकृष्णाने उद्योगाद्वारे प्राप्त होणाऱ्या नफ्याचा भोग घेतला पाहिजे. हं? तुम्ही म्हणताय की माझं कार्य आहे भगवंतांसाठी, मग तुमच्या कंपनीमध्ये जे पण प्रॉफिट होतो, तुमचे मालक भगवंत आहेत, मग तुम्ही त्यांना द्या. तर अशा पद्धतीने प्रभुपाद सांगतात, पण याला समजण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. भगवंतांना देणं म्हणजे आपण काहीच घ्यायचं नाही असं नाहीये. नंतर यावरच प्रभुपाद बोलतात, एखादा व्यापारी लखपती असतो, पण
त्याला जरी सर्व धन श्रीकृष्णांना अर्पण करायचे असेल तर तो अर्पण करू शकतो. अर्पण करण्याबद्दल पण नियम आहेत. रूप गोस्वामींनी आपलं संपत्ती कशी वाटली होती त्याच्याबद्दल वर्णन येतं. जेव्हा त्यांनी बंगालचा जो राजा होता मुस्लिम, न- त्याला सोडून ते गेले होते. शहा नावाचा, काय नाव त्याचं, नवाज शहा. हा, तर त्याला सोडून गेले होते. तेव्हा रूप गोस्वामींनी त्यांची संपत्ती कशी वाटली, त्या संपत्तीचे चार भाग केले. संपत्ती म्हणजे सोन्याचे नाणे वगैरे. चार भाग केले. अर्धा भाग दानामध्ये दिला, एक भाग स्वतःसाठी म्हणजे स्वतःच्या नातेवाईकांना दिला, आणि एक भाग एमर्जन्सीसाठी ठेवला. तर अर्धा भाग हं, दान म्हणून दिला. तर एकदम हायेस्ट स्टँडर्ड बघायला गेलं तर आपल्या संपत्तीचा अर्धा हिस्सा आपण भगवंतांना द्यायला पाहिजे. आणि हे आचार्यांनी केलंय. परंतु जर आता आपण असं सर्वांना सांगत बसलो तर किती कठीण होऊन जाईल. मग काय म्हणतात बरेचसे भक्त, की ठीक आहे, ते मी सर्व म्हणजे 50% जर देणं शक्य नाहीये, परंतु तुमच्याकडे जे उत्पन्न आहे ना, त्यातला वापर तुम्ही यात्रेला जाण्यासाठी करा, किंवा घरी अ, काय म्हणता येईल, भगवंतांसाठी काही गोष्टी घेण्यासाठी करा. समजा दररोज फळं घेऊन येता, तर त्या पैशाचा वापर त्यासाठी करा. तर असं केल्याने तो पैसा भगवंतांच्या सेवेत वापरला जाईल. हा, तर प्रभुपाद हेच म्हणतात. अं, स्वतःच्या इंद्रियतृप्तीकरता गगनचुंबी इमारत बांधण्याऐवजी तो श्रीकृष्णासाठी एखादे सुंदर मंदिर बांधू शकतो, आणि अधिकृत भक्तिशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्णांच्या विग्रहाची स्थापना करून विग्रह सेवेची व्यवस्था करू शकतो. हे सर्व कृष्णकर्म आहे. हा, याला कृष्णकर्माचे उदाहरण दिले. उद्योगधंदा असेल तर भगवंत त्याचे मालक आहेत. खूप जास्त पैसे असतील तर भगवंतांना अर्पण करा, आणि खूप क्षमता असेल तर मंदिराचं बांधकाम करा. तर हे सर्व कृष्णासाठी कार्य असं म्हटलं जाईल. मनुष्याने कर्मफलावर आसक्त असू नये, तर कर्मफल हे श्रीकृष्णांना अर्पण केले पाहिजे, आणि श्रीकृष्णाला अर्पलेल्या नैवेद्याचे अवशेष त्याने प्रसाद रूपाने ग्रहण करावे. हा, तर आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, की प्रभुपाद म्हणतात की जर तुमच्याकडे समजा पैसे भरपूर आहेत आणि तुम्हाला बांधकाम करण्याची शक्यता आहे, तर तुम्ही मंदिर बांधलं पाहिजे. पण आपल्याकडे कसं होतं की म्हणजे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण काय करतो की स्वतःसाठी घर बांधतो. आणि प्रभुपाद तर म्हणतात की भगवंतांसाठी मंदिर बांधलं पाहिजे. मग हे तर आपण याचं तर पालन करत नाही हो. आता जसे की समजा आपल्या बाबासाहेबांनी घर बांधलं, तर ते घर आहे. त्यांनी असं हे सर्व पैसा मी मंदिर बांधकामासाठी देतो आणि ही जागा सर्व मंदिर आहे, असं तर केलं नाही. मग याला कसं समजायचं? आपण घरालाच मंदिर म्हणून भगवंताचं घर मानलं हा पाहिजे. हे परफेक्ट आहे. हे कळलं पाहिजे. याला युक्त वैराग्य म्हणतात. प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताला जोडायचं. नाहीतर एखाद्या व्यक्तीला बोललं की तुझ्याकडे पैसा आहे त्याने मंदिर बांध, तर म्हणजे बहुतांश लोक यांनी शॉकमध्ये जातील की आम्ही असं कसं काय करू. परंतु तू सुंदर घर बांध आणि त्यामध्ये भगवंतांना केंद्र कर असं म्हटलं तर लोकांना समजायला सोपं होईल. तर तेच प्रभुपाद काय म्हणतात की तुम्ही काही खरेदी करा, घर बांधा, पैसे कमवा, भगवंतांना अर्पण करून त्यांचा प्रसाद घ्या. जसं की इथे म्हटले आहे बघा, अ, श्रीकृष्णांना अर्पिलेल्या नैवेद्याचे अवशेष त्याने प्रसाद रूपाने ग्रहण करावे. आता नैवेद्य म्हणून अवशेष जे आहे, फक्त अन्नपदार्थ नाही हा. आता समजा आपण एखादी नवीन कार घेतली, तर काय करतात की ती कार पण पहिल्यांदा पूजन करताना भगवंतांना अर्पण करतात. आणि मग भगवंतांनी अर्पण केली म्हणजे काय झालं, आपण तो भोग भगवंतांना दिला, आणि मग आरती झाल्यावरती तो प्रसाद झाला. मग आपण त्या प्रसादाला ग्रहण करू शकतो. तसेच समजा इतर काही महागड्या वस्तू असतील, सोन्याचे दागिने असतील, किंवा जी काही गोष्ट आहे, प्रत्येक गोष्ट भगवंतांना अर्पण करतो, ती भोग असते. आणि मग ते करून आपण जेव्हा ग्रहण करतो तो प्रसाद असतो. आणि आपल्याला प्रसाद घेण्यासाठी तर सांगितलंय. फक्त गोष्टीला कसा बनवायचा हे कळलं पाहिजे. सगळं काही नैवेद्य आहे. फक्त अन्नपदार्थ नाही. कार, घर, सोने दागिने, त्याच्यानंतर यामध्ये कपडे, शेती, हे सर्व काही
नैवेद्य आहे. तर भगवंतांना अर्पण करून जर ग्रहण केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि प्रभुपाद म्हणतात अ, हा, जर मनुष्याला श्रीकृष्णाकरता मंदिर बांधता आले नाही तर तो कृष्ण मंदिर स्वच्छ करू शकतो. एक तर सांगितलंय की घरच जर बांधलं अ, आणि विग्रहाची प्रतिष्ठापना केली आणि विग्रहांना जर केंद्र केलं तर ते घर पण मंदिरच आहे. आणि दुसरं काय सांगितलंय की मग बऱ्याचशा लोकांचं काय म्हणणं असतं की बाबा आमची आर्थिक स्थिती योग्य नाहीये की आम्ही म्हणजे एवढं डोनेशन वगैरे देऊ शकत नाही. तर मग प्रभुपाद त्याला खूप सोपं करतात. भगवंत काय बोलले, मत कर्मकृत. मत पैसेकृत असे नाही म्हटले, किंवा मत दागिनेकृत असं नाही म्हटले, मत कर्म. आता कर्म ही खूप व्यापक गोष्टी आहे. समजा एखादा व्यक्ती आर्थिक परिस्थितीमुळे पैशाच्या स्वरूपात काही देऊ शकत नाही, तर मग याचा अर्थ असा होत नाही की त्याला भक्ती करणं शक्य नाहीये. तो जर एकदम चुकीचा अर्थ होईल. मग अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे? प्रभुपाद काय म्हणतात, जर मनुष्याला कृष्णाकरिता मंदिर बांधता नाही आले तर तो कृष्ण मंदिर स्वच्छ करू शकतो. हे सुद्धा कृष्ण कर्मच आहे. हं, ज्याच्याकडे क्षमता आहे त्याने पैसे दिले, ते पण कृष्ण कर्म आहे. किंवा मत कर्म आहे. आणि एखाद्या व्यक्तीकडे क्षमता नाही परंतु तो दररोज मंदिराची साफ स्वच्छता करतो, ते पण मत कर्मच आहे आणि त्याला पण तेवढाच लाभ मिळेल. असं नाही की एखाद्या व्यक्तीने खूप जास्त दान दिलं म्हणून त्याला भगवंत त्याला जास्त कृपा करतील, असं नाहीये. तर हे मंदिर साफ करण्यावरून मला एक प्रभुपादांचा एक प्रसंग आठवला. एकदा एका मंदिरामध्ये एक माताजी अ, जे आपलं हे असतं ना, टाईल्स वगैरे खाली त्याला असतात, मॉपिंग करत होत्या. म्हणजे फॉरेनच्याच. ते पण मला आश्चर्य वाटतं की हे फॉरेनच्या मुली वगैरे कसे काय असं एवढं पोचा मारणं एवढे कामं कशा काय करायच्या. तर त्या करत होत्या, पण ते करताना काय होत होते की त्या तेच पाणी परत वापरत होते, त्याच्यामुळे पुन्हा तिकडे डाग उमटत होते. तर प्रभुपाद खाली गेले तिच्याजवळ आणि तिला बोलले, थांब. आणि स्वतःची धोती अशी व्यवस्थित बांधली जेणेकरून त्याच्यावरती पाणी येणार नाही. आणि तिला एक एक गोष्ट समजावून सांगितले की बघ, असं पाणी घ्यायचं, याच्यामध्ये हा पोचा आहे असा टाकायचा, मग त्याला एवढं पिळायचं आणि मग असं पुसायचं. हे सर्व करून दाखवलं. तर कोणी म्हणेल ज्या व्यक्तीने पूर्ण एवढ्या जगामध्ये आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केली, पण तो व्यक्ती काय करण्यासाठी तयार आहे? तर एवढं त्याला खालचं नाही म्हणतात, एवढं सिंपल काम करायला तयार आहे. नाहीतर कुणी काय म्हटलं, जा त्या पोरीला सांगा, किंवा हिला एवढं पण समजत नाही दुसऱ्याला बोलवा, असं पण करू शकले असते ना. परंतु महान भक्तांचं कसं आहे, ते जसे बोलतात तसे वागतात. आपलं तसं नसतं. बऱ्याचदा आपण बोलतो खूप मोठं मोठं पण तसं वागत नाही. की समजा सामान्य सेवा केली पाहिजे, नम्र असलं पाहिजे, परंतु एखाद्या ठिकाणी आपल्याला बोलवलं नाही तर परत नाराज होणार. तर हे आपल्यासारख्या लोकांचं लक्षण आहे. तर हे झालं कृष्ण कर्म, सफाई करणं. आणखीन एक कृष्ण कर्माबद्दल प्रभुपाद काय बोलत आहेत की एखादा व्यक्ती बगीचा पण करू शकतो. आणि भारतामध्ये लोकांकडे जमीन थोडीफार तर असतेच. मग त्या जमिनीमध्ये तो फुलबाग करू शकतो, किंवा तुळशीचे रोपं लावू शकतो. आणि भगवंतांनी सांगितले, पत्रम पुष्पम फलम तोयम. आणि यामध्ये तुळशीचे पत्र हे तर विशेष आहे. तर हे तो करू शकतो आणि हे सर्व केलं म्हणजे हेच कृष्ण कर्मकृत आहे किंवा मत कर्मकृत आहे. तर एकदम सुपर रिच पासून ते एकदम सामान्य व्यक्तीपर्यंत सर्व लोकांना हे मत कर्मकृत करता येतं. कुणीही कोणतंही कारण देऊ शकत नाही की मी करू शकत नाही. हं? पण हे किती सोपं वाटतं ना. अरे भक्ती किती सोपी आहे. की ठीक आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, मी झाडू मारेल दररोज मंदिरात, ती पण तेवढीच भगवंतांना प्रिय आहे. किंवा माझ्या शेतीमध्ये मी फुलझाडं लावेल, मंदिराला दररोज 1 किलो फुलं देत जाईल, ती पण भक्तीच आहे. किती सोपी आहे. असं शब्द ऐकल्यावर वाटतं खूप सोपी आहे भक्ती. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात करायला जातो मग तेव्हा थोडेसे संकट येतात. असं का होतं? मी तुम्हाला काय म्हणतोय की हे वर्णन ऐकून असं वाटतं की भक्ती किती सोपी आहे. पैसे असतील तर पैसे द्या, पैसे नसतील तर शारीरिक श्रम करा, शक्यता असेल तर फुलबाग करा आणि ते फुलं अर्पण करा. हे सर्व भक्ती आहे.
आणि हे सर्व मत कर्मकृत आहे, सर्व एकाच स्तरावर आहे. मग एवढी भक्ती सोपी आहे. हं? मंदिरात जाऊन झाडू मारायचा, याच्यासाठी काय शिकावं लागतं? तरी सुद्धा आपल्याला का बरं भक्ती कठीण वाटते? का तुम्हाला वाटत नाही? मायादेवी आडी येते ना. हा, मायादेवी तर येते. मायादेवी, मायादेवी बरोबर आहे. त्याच्यापेक्षा आपण याला इगो म्हणू शकतो. इगो मध्ये येते माणसाचा. तर असं मंदिरात जाऊन झाडू पोछा करणं सोपं नाहीये. अ, अ, म्हणजे जे लोक असे एका विशेष क्लासचे असतात, त्यांना तर हे सहनच होणार नाही. त्याच्यानंतर व्यक्ती समजा शेती करताना सर्व काही दररोज दररोज भगवंतांना द्यायचं, तर असं वाटलं यार एवढं उत्पन्न कमी होत आहे. तरी आपल्यामध्ये असे हे दोष निर्माण व्हायला लागतात, इगो किंवा स्वतःसाठी प्राप्त करण्याचा विचार, किंवा नाव प्रतिष्ठा झाली पाहिजे मंदिरामध्ये. हे सगळे गोष्टी असल्यामुळं भक्ती कठीण होते. नाहीतर एवढं सोपं तर कुणी पण करू शकतं. फक्त झाडू करणं पण. अ, बघा प्रभुपाद काय म्हणतात, मत परमम. हा, आता हा मत कर्मकरिता या शब्दाचा अर्थ संपला. आता दुसरा शब्द आहे मत परमम. तर मत परममचा काय अर्थ सांगितलाय? की त्याचं गोल म्हणण्यापेक्षा त्याचं उद्देश फक्त आणि फक्त भगवंत असले पाहिजे. हा या मत परमम या शब्दाचा अर्थ आहे. मत कर्मकृत म्हणजे काय? की कृष्णासाठी काम करायचं. कृष्णासाठी काम करायचं म्हणजे कसं? आर्थिक क्षमता असेल त्यांच्यासाठी मंदिर बांधायचं, किंवा डोनेशन द्यायचं. ते शक्यच नसेल तर मंदिरात येऊन शारीरिक परिश्रम करू शकता. आणि तुमच्याकडे शेती वगैरे असेल तर फल फूल पण देऊ शकता. ते पण, हे झालं मत कर्मकृत, हे कुणी पण करू शकतो. पण त्याच्यामध्ये आता पुढचे एक आणखीन अट आहे, मत परमः. मत परमः म्हणजे त्या व्यक्तीला समजलं पाहिजे की सर्व वेदांचा किंवा गीतेचा सार काय आहे. जसं मी तुम्हाला बोललो ना, की लोक म्हणतात काही करा, शेवटी तर एकाच ठिकाणी जाणार आहे. तर या लोकांना हे माहीत नसते की मत परमः कोण आहे. मत परमःचं सरळ भाषांतर काय दिलंय? अ, हा, मत परमः, मला परमश्रेष्ठ मानून. तर मत परमःचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीला कळालं पाहिजे की वेदांचा सार भगवंतांची भक्ती किंवा विठ्ठलाची भक्ती आहे. हं? आणि इतर सर्व जे देवी देवता आहेत, ते या विश्वाला सांभाळत आहेत. परंतु परमश्रेष्ठ तर भगवंतच आहेत. हे त्याला समजा पहिल्या दिवशी नाही समजणार, कारण आपण लहानपणापासून वेगळ्या दिवशी वेगळ्या मंदिरात जातो. तर सर्व देवतांवरती श्रद्धा असायला काही प्रॉब्लेम नाहीये. पण सर्वांचा स्वामी कोण आहे हे पण माहीत असलं पाहिजे. मग आपण हे पण बघतो की प्रलयामध्ये स्वर्ग पण नष्ट होतो. तर तर व्यक्तीला हळूहळू श्रवणाद्वारे म्हणा किंवा भक्तीद्वारे त्याला कळलं पाहिजे की मुख्य वस्तू कोण आहे वेदांची. वेद कुणाकडे घेऊन जात आहेत. जसं आता एवढ्यातच ते एका प्रश्नाचं उत्तर आलं होतं, त्याच्यामध्ये 2-3 संदर्भ मिळाले. अ, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची जाणीला, विठोबासी शरण जावे, नाम निज निष्ठा गावे. की वेदांमध्ये तर खूप काही बोलले. वेद अनंत बोलिला. आणि सार काय? विठोबाशी शरण जावे. आता विठोबा हा शब्द क्लिअर लिहिला तुकाराम महाराज याच्यामध्ये, काहीच दुसरा अर्थ घेण्याची गरज नाही. वीचा अर्थ हा होतो, बचा अर्थ असा होता, असं करून दुसरीकडे घेऊन जाण्याचं हे नाहीये. हं? अ, विठोबाशी शरण, इंद्राशी शरण जावे, चंद्राशी शरण जावे, सूर्याशी शरण जावे, हे नाही सांगितलंय. तर तुकाराम महाराज काय म्हणतात, वेदांचा सार विठोबा आहे. आणि या वेळेसाठी पद्धत काय? की नामनिज निष्ठेने गाणे, म्हणजे संकीर्तन आणि जपा. नंतर आपण यांच्या पण हे बघितलं, अ, समर्थ राम समर्थ रामदास स्वामी. ते पण काय बोलले, म्हणा सज्जना भक्ती पंथीची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. सरळ सरळ काय सांगितलंय? भक्तीच्या मार्गात गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे कोण मिळतो? तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. आता श्रीहरी कोण आहे? आपल्या सर्वांच्या अंडरस्टँडिंग नुसार श्रीहरी कोण आहे? भगवंत. भगवंत आहेत. आता श्रीहरी तर आपण चंद्रदेवाला इंद्रदेवाला तर म्हणत नाही. म्हणजे त्यांचं पण काय म्हणणं आहे की मत परमः विठ्ठलच आहे.
हा, मतपरमा श्री हरीच आहे, मतपरमा श्री रामच आहेत, मतपरमा श्री कृष्णच आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे कळलं म्हणजे काय, फक्त असं ऐकून नाही, पूर्ण विश्वास असला पाहिजे. नाहीतर असं नको वाटायला की अरे या देवाकडे गेले तर मग माझं कसं होईल, अशा बऱ्याच लोकांची शंका असते किंवा भीती असते. नंतर आणखीन एक श्लोक कुणाचा होता, यांचा, ज्ञानेश्वर माऊलींचा. ज्ञानेश्वर माऊलींनी काय लिहिलं होतं, अ, बळे विना शक्ती, भावे विना मुक्ती, आणि नाही भावे विना भक्ती, हा भक्ती विना मुक्ती, वय हा विना शक्ती बोलू नये. हा हा भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती बोलू नये. तर ते काय म्हणतात की भक्ती करता म्हणजे तुमचा भाव असला पाहिजे, आणि भक्ती विना मुक्ती बोलू नये. भक्ती कराल तरच मुक्ती मिळेल. आणि कुणाची भक्ती, विठ्ठलाची. तरी सुद्धा हा खूप मोठा गैरसमज आहे. आणि आपण जेव्हा असं सांगायला जातो तर लोक म्हणतात की इस्कॉनवाले सगळे कृष्ण कृष्णच करतात. असं नाही. आता आपल्या JA मध्ये गणपतींचं मंदिर आहे, हनुमानजीचं मंदिर आहे, दुर्गा मातेचं मंदिर आहे, हे सर्व आहेत, परंतु मतपरमा कोण आहे हे कळलं पाहिजे ना. तर हे मतपरमा या शब्दाचा अर्थ आहे. की त्याला कळलं पाहिजे की या साधनेचा सर्वोच्च उद्देश काय आहे. या साधनेतून मला स्वर्गलोक प्राप्त करायचे, ब्रह्मलोक प्राप्त करायचे, का भगवंतांना प्राप्त करायचे, हे कळलं पाहिजे. त्याला जर मतपरमा हे भगवंत येथे नाही कळलं, म्हणजे सर्वोच्च स्थान काय हे नाही कळलं, तर माणूस इतरत्र विचलित होऊ शकतो. हं? जसं की अशा मनुष्याला चंद्र, सूर्य किंवा स्वर्गलोकाप्रत किंवा ब्रह्मांडातील अतिउच्च लोक ब्रह्मलोकाप्रतही उन्नत होण्याची इच्छा नसते. त्याला अशा गोष्टींचे मुळीच आकर्षण नसते. हे कोणासाठी? ज्यांना मतपरमः कळलं त्यांच्यासाठी. मतपरमा भगवंतच आहे, श्रीराम श्रीहरी विठ्ठल आहेत, आणि त्यांची प्राप्तीच हेच मतपरमा आहे. परंतु समाजामध्ये तर असं पण सांगितलं जातं, स्वर्गवासी, आणखीन काय सांगितलं, सूर्यावरती गेले, ब्रह्मलोकात गेले. तर असे पण लोक आहेत. मग जर समजा कोणी प्रयत्न करत असेल त्याच्यासाठी, स्वर्गप्राप्तीसाठी किंवा सूर्यलोका ब्रह्मलोकांच्या प्राप्तीसाठी, तर याचा अर्थ काय होतो, त्याला मतपरम कळालं नाही. कारण जर मतपरम कळालं तर तो विचलित झाला नसता ना. असं वर्णन मी ऐकले की जेव्हा आपण शरीर सोडतो तेव्हा आपल्याला घेऊन जाताना सर्व गोष्टी दाखवल्या जातात, की स्वर्गलोक दाखवलं जातं आणि तिथल्या सुखसुविधा दाखवल्या जातात, की बाबा बघ इथे असं असं आहे, अशा प्रकारचा गार्डन आहेत किंवा अशा प्रकारचे अन्नपदार्थ आहेत, अशा पदार्थ शक्ती आहेत. तर असं दाखवत 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 त्याला घेऊन जातात म्हणे. आणि मध्येच कुठे जण त्या तो बोलला अरे नाही यार स्वर्ग चांगला वाटतो, तर मग गडबड होऊन जाईल. तर असा व्यक्ती कोण म्हणेल स्वर्ग चांगला वाटतो, की ज्याला पूर्णपणे कळालं नाही की मतपरमा म्हणजे भगवंतच आहेत, मग तो इतरत्र भटकू शकतो. तर अशा व्यक्तीला नुकसान होऊ शकतं. म्हणून आपण पण आपल्याबद्दल पण विचार केला पाहिजे, अरे मी खरंच, मला कळतंय का की मूळ कोण आहे किंवा गीता काय सांगतेय, का माझा अजून तसा विश्वास नाहीये. आणि समजा अशा स्थितीत मी शरीर सोडलं तर मी स्वर्गाचा स्वीकार करेल का नाही करेल. तर मग याचा अर्थ काय होतो की मतकर्म जर नाही कळलं तर मग आपण विचलित होऊ शकतो. मग मतपरमा झाल्यावर त्यांनी काय केलं पाहिजे? मदभक्त. मदभक्त म्हणजे माझा भक्त झाला पाहिजे. आता इथे पण बघा, मदभक्त आहे. इथं मद ज्ञानी, मन योगी, मन निष्काम कर्मी असं नाही म्हटले, मदभक्त. सरळ सरळ शब्द आहे. म्हणजे किती भक्तीचे श्लोक आहेत गीतेमध्ये, तरी सुद्धा लोक मानायला तयार नाहीत. तर त्याने माझा भक्त व्हावा. आता माझा भक्त व्हावा म्हणजे काय? तर भक्त होणे म्हणजे, भक्त झाला म्हणजे त्याने काय केलं पाहिजे? इथे भगवंत म्हणतात की मदभक्त, माझा भक्त झाला पाहिजे. आता माझा भक्त झाला पाहिजे म्हणजे कसं कळेल माझा भक्त झाला? त्याने काय म्हणजे गोष्टी केल्या? भगवंताला पूर्ण सरेंडर होऊन 24/7 वर सततम कीर्तन सेंटर ठेवून सगळं कर्म करायचं. अजून एक एक असं एका व्यक्तीने आपल्याला एक सूत्र सांगितलंय की ते आपण सर्वांनी करायचं, आणि आपण त्याचं पालन करतो, आणि ते तुम्हाला सर्वांना माहित आहे.
प्रभुपादांनी दिलेलं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम ते आहे. ह्या गोष्टी करणं म्हणजेच मदभक्त आहे. यालाच भक्ती म्हणतात. याच्यापेक्षा वेगळं आपण काय करणार आहे? भगवंतांबद्दल श्रवण करायचं, भगवंतांबद्दल इतरांशी चर्चा करायची, किंवा जसं सांगितलं तर मतकर्मा भगवंतांच्या मंदिरामध्ये स्वच्छता करणे की दुसऱ्या प्रकारे कार्य करणं, हे सर्व भक्ती आहे. भक्ती म्हणजे असं काही वेगळं नवीन शिकावं लागत नाही. अं, तर इथं काय होतं माहिती आहे का? मदभक्ताबद्दल थोडासा विषय डायव्हर्ट होईल, पण ठीक आहे, सध्या गरज नाही. तर मदभक्त होणं म्हणजे त्या व्यक्तीने नवविधा भक्ती केली पाहिजे, तेव्हा त्याला मदभक्त मानता येतं. असं नाही की दिवसभर तो प्राणायाम आणि योगासने करतोय आणि त्याला वाटतं की यानेच मला काय म्हणता येईल, सर्वोच्च फळ प्राप्ती होईल, तर मग तिथे गडबड होऊन जाईल. त्याच्या क्रियामध्ये श्रवणम कीर्तनमच असलं पाहिजे. तर हे ऐकताना आपल्याला थोडंसं वाटेल की रे, हे तर मग सगळ्याला माहिती आहे, सांगण्याची काय गरज आहे. परंतु आपण जर आपल्या दिवसाचं समजा हे केलं की दिवसभरात मी किती मदभक्त असतो, म्हणजे प्रत्येकाने स्वतःसाठी, आता मी माझ्यासाठी, तुम्ही तुमच्यासाठी, 24 तासात मी किती वेळ मदभक्त आहे. मदभक्त म्हणजे किती वेळास मी भगवंतांचं स्मरण करून किंवा भगवंतांच्या सेवेसाठी कार्य करतो, किती वेळ आहे 24 तासात. बहुतांश वेळेत तर आपलं काय असतं की हे काम कटकट, त्याच्या मागे पगार वगैरे, घर बांधणे. आता माझं काय, आरोग्यामध्ये हे औषध खा, ते औषध खा, यानं हे होतंय, त्याला फोन लावा. आता एका दृष्टिकोनातून आपण म्हणू अरे हे पण तर मदभक्त आहे, तसं म्हणता येईल. पण तुमची चेतना त्या स्तरावरची आहे का, की हा आजार जर माझा मुक्त झाला तर मी खूप सेवा करेल, अशी खरंच खरंच श्रद्धा आहे का? तसं आपण बघितलं पाहिजे. दिवसातल्या मी 24 तासामध्ये किती वेळ बरं भगवंतांचं स्मरण होतं, की ज्याला मी मदभक्त म्हणू शकतो. असं होईल की 16 माळा पण करू आणि त्याच्यामध्ये 1 मिनिट पण मदभक्त होणार नाही, असं पण होऊ शकतं. होऊ शकतं की नाही होऊ शकतं? 16 माळा केल्या, परंतु 1 मिनिट पण मदभक्त नाही झाला, होऊ शकतं की नाही होऊ शकतं? होऊ शकतं प्रभू. हा. हं. त्याला माळामध्ये काही रुचीच नाहीये. कोणीतरी जबरदस्ती सांगितलं, गुरुने सांगितलं, मंदिराने सांगितलं, पण ओढायच्या कशा तरी. आणि मनामध्ये तर बिलकुल इच्छा नाही, पण 16 तर कराव्या लागतात. असे पण काही उदाहरणं आहेत. मग तुम्ही 16 माळा जरी केल्या तरी त्यातला एकही मिनिट मदभक्त होत नाही. आता दुसऱ्या दृष्टिकोनातून भगवंतांचं नाव नेहमीच प्रभाव करणार आहे, परंतु काय म्हणता येईल की एका सामान्य लेवलची जर व्याख्या बघितली तर त्याला मदभक्त म्हणता येणार नाही. तर मग आपण विचार करू शकतो की दिवसातले किती क्षण मी मदभक्त असतो. मग काय केलं पाहिजे पुढे? संघवर्जित. संघवर्जितचा अर्थ काय? की जी भौतिकवादी लोक आहेत, हे त्यांचा संघ टाळला पाहिजे. याला संघवर्जित म्हणतात. संघ म्हणजे माहिती आहे ना आपला. संघ म्हणजे सोबत जाणे, एकत्र येणं, आणि वर्जित म्हणजे न करणे. म्हणजे हे वर्जित आहे किंवा हे निषिद्ध आहे असं म्हटलं जातं, म्हणजे ते करायचं नाही. संघवर्जितला प्रभुपाद काय म्हणतात याच्यामध्ये, शब्दाच्या अर्थामध्ये, सकाम कर्म आणि तर्कवाद यांच्या संघातून मुक्त. तर आता मला सांगा, अ, संघवर्जित म्हणजे काय करायचं? आपल्याला भौतिकवादी लोकांसोबत संघ नाही घ्यायचा आहे, पण आपल्याला भौतिकवादी लोकांसोबत दररोज चर्चा करावी लागते की नाही लागते? संघ घ्यावा लागतो की नाही? लागतं प्रभूजी. ऑफिसमध्ये हे ते सगळीकडे. हा. ऑफिसमध्ये काही सगळे शुद्ध भक्त नाही आहेत. किंवा नाही आहेत. हो ना. बाजारामध्ये काही शुद्ध. प्रवासामध्ये, ट्रेनमध्ये. बरोबर प्रभू. सगळीकडे तर भौतिकवादी लोकच आहेत. आणि मुंबईत तर आणखीन प्रकर्षानं जाणून पडतं. म्हणजे ती सीट पकडण्यासाठी एवढी घाई करतात, जसं की प्राणापेक्षा महत्वाची सीट आहे, आणि दुसरा व्यक्ती पडला बिडला कोणाला काहीही घेणं देणं नाही. इतकी विचित्र परिस्थिती आहे. तर मग आपण अशा लोकांसोबत असतो दिवसभर, मग तर आपलं संघ वर्जित होत नाही. मग आपण काय केलं पाहिजे? आपण त्यांचा संघ घेतोय ना. इथे आपण काय करतोय की भगवंत प्राप्तीसाठी जे सूत्र आहे ते बघतो. मत कर्म क्रियेचे आपण बघितलं, भगवंतांसाठी कार्य करणं, त्याचं व्यापक चर्चा केली. मत परम म्हणजे भगवंत परमश्रेष्ठ आहेत हे कळलं पाहिजे, आणि तेच माझे ध्येय आहेत.
याच्यावरती चर्चा केली. मदभक्त म्हणजे नवविधा भक्ती करणे, त्याला मदभक्त म्हणतात. याची पण चर्चा झाली. आता हा पुढचा शब्द आहे की भौतिकवादी लोकांचा संग नाही घेतला पाहिजे, पण आपण तर घेतोय. तर म्हणजे तुम्ही ऐकलं नसेल, वाचलं नसेल, मला माहिती आहे, पण तुम्ही गेस करा. म्हणजे तुमच्या लॉजिकनं काय वाटतं किंवा तुमच्या डोक्यात काय येतं विचार, काय असू शकतं बरं? ते की आहे ना प्रभूच्या अनुकूलस्य ओके, अनुकूलचे संकल्प म्हणजे आहे. ते हा हा, आणि अनुकूलचे संकल्प. प्रतिकूलस्य वर्चस्व असेल. हा, पण प्रॉब्लेम काय होतो? प्रतिकूल लोकांना आपण वर्जन करू शकत नाही, कारण समाजामध्ये प्रतिकूल लोक खूप आहेत. व्यावहारिक जीवनामध्ये तर आपल्याला प्रतिकूल लोकांसोबत पण देवाणघेवाण करावीच लागते. हं. हा. तर ठीक आहे, तुम्ही कधी ऐकलं नसेल. तात्पुरता संबंध ठेवावा लागला म्हणजे हा, तात्पुरता म्हणण्यापेक्षा वरिष्ठ भक्त कसं स्पष्टीकरण देतात याचं, की आचार्यांच्या टीकेमधून, की सोबत असणे म्हणजे संघ नाहीये. संघ म्हणजे त्यांची विचार करण्याची पद्धत ग्रहण करणे, याला संघ म्हणतात. तर तो संघ वर्जित आहे. 2 मिनिटासाठी दुकानातून काही खरेदी करून आलो, त्याला संघ नाही म्हणत. परंतु त्या दुकानदाराची जी मानसिकता आहे, समजा काय म्हणता येईल, वस्तूंचे भाव वाढून, गरजेपेक्षा जास्त भाव वाढून पैसे कमावणे, तो भाव जर आपण स्वीकारला, त्याला म्हणायचं याच्यावरती संघाचा परिणाम झाला. हा, म्हणून म्हणतात ना, ढवळ्यास ढवळ्या संगे बांधला पिवळा, वान नाही पण गुण लागला. तर आपल्याला वान तर लागणं शक्यच नाही, गुण लागला नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. हा, तर म्हणून काय आहे, की बाहेरच्या लोकांसोबत आपण नक्कीच बोलू शकतो. नाहीतर असं लोकांना वाटेल हे स्वतःला फारच ग्रेट समजतात, असा पण गैरसमज होऊ शकतो. आणि तसं तसं झालं पण नाही पाहिजे. पण बाहेरच्या लोकांसोबत राहताना त्यांना सन्मान, मान वगैरे सर्व काही ठीक आहे, परंतु त्यांची विचारसरणी आपण नाही स्वीकारायची. बाकी गोष्टीसाठी सर्व काही चालेल. हा, पण तो म्हणेल की, हं, जसं मी दुकानदाराचं उदाहरण दिलं, किंवा तो म्हणेल की अरे चल आपण एक दारूचं दुकान टाकूया. आता मी एकदम ग्रॉस उदाहरण देतोय. अ, तर अशी विचार पद्धती घेतली की मग त्याला म्हणतात संघ. तसा संघ नाही केला पाहिजे. हा, तर याच्यामध्ये काय आहे, जेवढं गरजेचं आहे ना तेवढंच अशा लोकांसोबत राहिलं पाहिजे. मी काही लोकांना बोलताना ऐकलंय की मी एकदम दारू पिणाऱ्या लोकांसोबत, खाणाऱ्या पिणाऱ्यासोबत खूप फिरतो, तरी माझ्यावरती काहीच परिणाम झाला नाही, मी कधीच दारू पिली नाही. ही काही पिली नाही याची चांगली गोष्ट आहे, परंतु ढवळ्या संगे म्हणतात ना, बांधला बांधला पिवळा, वान नाही पण गुण लागला. आता हे काही खोटं नाही, गुण लागायला त्यांच्यासोबत जितकं जास्त राहू तेवढी शक्यता आहे ना गुण लागण्याची. मग काय गरज आहे ते जर पित असतील तर त्यांच्यासोबत जाण्याची? कशाला एवढं मायादेवीला टेस्ट करायचं? म्हणून जैसे खाओगे अन्न वैसा बनेगा मन, जैसा करोगे संग वैसा चढेगा रंग. तर व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला तर वागावंच लागेल, तिथे स्वतःला ग्रेट नाही दाखवायचं, परंतु त्यांची मानसिकता नाही घ्यायची. आणि त्यांच्या सोबत पण गरजेपेक्षा खूपच जास्त वेळ घालवणे पण योग्य नाही. कारण त्यांचं मग चर्चा वगैरे त्या सगळ्या भौतिकवादीच असतात. तर हे झालं संघवर्जित. नंतर निर्वैर सर्वभूतेषु. निर्वैर सर्वभूतेषु हा शेवटचा शब्द आहे याच्यामधला. निर्वैर सर्वभूतेषु म्हणजे काय? निर्वैर म्हणजे बाबा कुणाला तो वैरी, कुणाला आपला वैरी मानत नाही. सर्वभूतेषु म्हणजे सर्वांसाठी. अ, पसायदानमध्ये मी जेव्हा भूत ऐकायचो ना, तर मला बरेच वर्षे कळालं नाही हे भूत का म्हणतात. एक पसायदानमध्ये एका ओळीमध्ये भूत येतं ना, मला दुरितांचे प्रभूजी तिमिर जाओ, विश्व बुका स्वधर्म परस्पर सूर्य. जोडो. हा, भुका परस्परे जडो. तर मला लहानपणी वाटायचं अरे भूत, भुता परस्पर, भूत म्हणजे मी ते वेगळंच भूत समजायचो. अ, तर भूत म्हणजे सगळे जीव किंवा व्यक्ती, लोक, त्यांना पण भूत म्हटलं जातं. तर इतरांबद्दल त्याला वैर नसलं पाहिजे. तर वैर म्हणजे अ, कसं, आता समजा आपण भक्ती करतोय आणि विनाकारण नाही, तर भक्तीचा प्रभाव असा होतो की व्यक्तीचं चरित्र हळूहळू सुधारायला लागतं. जसं की गीतेमध्ये, गीतेमध्ये नाही, भागवतामध्ये पण सांगितलं.
अरे आजकाल मी श्लोक का विसरायलो? मला वाटतं की माझा आजाराचा दुसरा पण परिणाम आहे. डॉक्टरला बोलावं लागेल. किती कॉमन श्लोक आहे तो. अनन्यास नाही. अ, सर्वे समासते सुरा म्हणून असा एक श्लोक आहे की त्याच्यामध्ये सांगितले, जर भगवंतांची भक्ती व्यक्ती करत असेल तर त्याच्यामध्ये सद्गुणाचा विकास होतो. मग सद्गुणाचा विकास झाल्यावरती काय, असा व्यक्तीने इतरांशी वैर करण्याची शक्यता कमी आहे. तर मग असं बोलल्याबरोबर आपण काय प्रश्न करतो, ठीक आहे मी नाही वैर करणार, पण तो जर वैर करत असेल तर मी काय करू? तर मग आपली मानसिकता कशी असते, ईट का जवाब पत्थर से. तर ईट का जवाब पत्थर से नाही करायचंय. बस एवढं केलं ना, तरी वाचून जाऊ. हं. अजून एक कन्सेप्ट काय सांगितला जातो, एक तर ईट का जवाब पत्थर से नाही करायचं. दुसरा एक कन्सेप्ट आहे की ती व्यक्ती जी आहे ना, ॲक्च्युली ती आपल्याला नुकसान करत नाहीये, त्याच्या मार्फत आपले कर्म येत आहेत. आता हे थोडंसं स्वीकार करायला कठीण वाटेल. जसे की समजा एखाद्या मुलाचा रिझल्ट लागला परीक्षेचा, आणि एखादा व्यक्ती जाऊन त्याच्या शाळेतून किंवा कुठून तरी त्याची मार्कशीट घेऊन आला आणि त्याच्या मार्कशीटवर तो तो फेल आहे. तर तो जर त्या मार्कशीट देणाऱ्या मुलाला म्हणत असेल की तू जबाबदार आहे माझ्या फेल होण्याला, तर हे तर एकदम गडबड आहे ना. त्याने काय केलं, तो तर घेऊन आला. तसं जेव्हा आपल्याला जीवनामध्ये दुःख येतात ना, तर आपण काय करतो, त्या व्यक्तीला जबाबदार धरतो. आता हे समजणं खूप कठीण आहे, याच्यावरती वागणं अजून कठीण मला माहिती आहे, परंतु हा सिद्धांत बरोबर आहे. याला एक उदाहरण आहे, ते पण सांगेल मी तुम्हाला. तर एखादा व्यक्ती त्रास देतो म्हणजे काय आहे, की आपले मागचे कर्म त्याच्या थ्रू येत आहेत. तो फक्त साधन आहे. असा विचार असल्यावरती काय होतं, थोडंफार सहन करायला मदत मिळते. आणि जो पहिला विचार होता की ठीक आहे बाबा तू तसा वागतो ना, आपण तसं नाही वागत, त्यांना पण मदत होते. आता समोरचा व्यक्ती आपलं कर्म घेऊन येणारा आहे, तो जबाबदार नाही, हे कुठं सांगितलं? बऱ्याच ठिकाणी आहे. भागवतांच्या पहिल्या स्कंदामध्ये पृथ्वी गायीच्या रूपामध्ये होते आणि धर्म बैलाच्या रूपामध्ये होते. तर त्यांचा संवाद आहे. तर त्याच्यामध्ये बैलाचे कलियुगाने कलीने एका राजाचं रूप घेऊन 3 पाय कापलेले असतात. मग तिथे परीक्षित महाराज जातात आणि परीक्षित महाराज त्या दोघांना विचारतात की तुमच्या अशा परिस्थितीला जबाबदार कोण आहे? हं. आता सरळ सरळ समजायला की समोर तो व्यक्ती उभा आहे, त्याच्या हातात तलवार आहे, यांचे पाय तुटलेत, कापले गेलेले आहेत. तर हे सरळ सरळ आहे. तर त्या दोघांनी काय सांगायला पाहिजे? हा माणूस आहे, यानं आम्हाला केलं. किंवा आपण असं तर ते केलं असतं ना, अरे हा यांनी आमचे पाय कापले. परंतु तिथे धर्म आणि धरा किंवा पृथ्वी काय उत्तर देतात? हे राजा, आमच्या या दुःखाला काय कारणीभूत आहे आम्ही सांगू शकत नाही. तूच तुला शास्त्र माहिती आहे, तूच ठरव की आमच्या या दुःखासाठी कोण जबाबदार आहे. तर हे म्हणजे कसं वाटेल पहिल्यांदा वाचल्यावर, अरे म्हणजे हे तर सरळ सरळ दिसतंय. तर त्याच्या मागची ही संकल्पना आहे की वेगवेगळ्या स्तरावरती गोष्टी कार्य करतात. एक तर आहे की समजा ती त्यावेळची घडलेली घटना. हं? अ, जसे की समजा, मी काय उदाहरण आठवलं होतं लक्षात ठेवण्यासाठी. 3 स्तरावरती मला सांगायचं होतं. हां, समजा आश्रमामध्ये एखाद्या व्यक्तीने प्रसादाची प्लेट ठेवली आणि त्याने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळे घाण झाली. तर घाण आता मंदिरामध्ये होते, हे पहिली लेवल आहे. पण त्याच्या वरची लेवल काय आहे, की त्या व्यक्तीने ठेवलं म्हणून झालं. म्हणजे तो पण कारणीभूत आहे. तसेच जीवनामध्ये येणाऱ्या गोष्टीसाठी 3 स्तर सांगितले जातात, की जे आपल्याला प्रत्यक्ष समोर दिसतंय तो, त्याच्या मागचं म्हणजे आपले कर्म. हां, प्रत्यक्ष दिसते म्हणजे काय, समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला वाईट शब्द बोलले, तर प्रत्यक्ष काय तो दिसतो, त्याचे शब्द दिसतात. तर हा एक स्तर आहे, त्याच्यामध्ये आपल्यावरती कार्य करतो. दुसरा स्तर आहे, तो असा का बोलतोय, की मागच्या जन्मामध्ये आपण त्याला बोलले असू, तर ते आपल्याला कर्म परत येत असतील. नेहमी असंच असेल मी असं म्हणत नाही, पण ही एक अंडरस्टँडिंग आहे. आणि याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अंडरस्टँडिंग काय आहे, की याच्या मागे भगवंतांचा काय प्लॅन आहे. या 3 स्तरावरती कोणत्याही गोष्टीला विचार केला पाहिजे असं सांगितलं जातं. जर असं करू शकलो, तर खूप गोष्टीतून आपण बाहेर येऊ शकू. जसं की तुम्हाला मी बोललो,
विदुरला दुर्योधन काय काय बोलला, एकदम घाण शिव्या दिल्या त्यांनी. आईच्या संदर्भात बोलला दुर्योधन. तर तिथे त्या भागवतमच्या तिथे त्या स्कंदामध्ये वर्णन आहे की विदुरांनी याच्यावरून काय समजून घेतलं. विदुरांनी हे समजून घेतलं की या दुर्योधनावरती अ, मायाशक्ती कार्य करते आणि मला भगवंतांची योग शक्ती किंवा भक्ती भक्तीसाठी चान्स मिळतोय आणि ही भगवंतांचीच योजना आहे. तर असं करून तो दुर्योधन काय बोलला वगैरे ते सगळं सोडून देतात विदुरजी, बाण ठेवून निघून जातात. तर हे जर जमलं तर सगळे प्रॉब्लेम सोडून जातील, पण एवढं सोपं पण नाहीये. पण त्याचबरोबर आपण एवढं पण भोळं नसलं पाहिजे की सगळे आपला फायदा घेतील. असं म्हटलं जातं जंगलामध्ये जे सरळ झाडं असतात त्यांना तोडलं जातं, जे वाकडे तिकडे आहेत त्यांना नाही तोडलं जातं. म्हणून जे जास्त सरळ स्वभावाचे साधे सिंपल असतील त्यांना फसवण्याचा नक्कीच लोक प्रयत्न करतात. पण आपण वाकडे तिकडं म्हणजे एकदम स्वभाव असा कपटी नसला पाहिजे, पण लोकांना कापू पण न दिलं पाहिजे. हां, तर हे असं जर केलं तर मग काय होतं, यह स मामेती पांडव. तर अशा पद्धतीने जर व्यक्तीने भक्ती केली तर तो माझी प्राप्ती करू शकतो. चोपनमध्ये केवळ भक्तीनेच प्राप्ती होती हे सिद्ध केलं. 55 मध्ये भक्तीमध्ये काय करायचं ते सांगितलं. मतकर्म म्हणजे कृष्णासाठी कार्य, पैसे कमावणे, घर बांधणे, मंदिरात सेवा करणे. मतपूर्व म्हणजे परमश्रेष्ठ उद्देश कृष्ण विठ्ठल श्रीरामच श्रीहरीच आहे. स्वर्गप्राप्ती, ब्रह्मलोक प्राप्ती किंवा सिद्धी प्राप्ती नाहीये. मदभक्त म्हणजे काय, नवविध भक्ती करायची. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे. पण दिवसातला किती वेळ नवविध भक्ती करतो, की बर्डन म्हणून करतो, 2 मिनिट तरी खरंच मनापासून करतो का? नंतर संघवर्जित म्हणजे समाजामध्ये लोकांसोबत तर बोलावंच लागेल. आपण काय भक्तांचा असा वेगळं गाव नसतं. त्याचा अर्थ की त्या लोकांची मानसिकता नाही घ्यायची आणि त्याच्याबरोबरच गरजेपेक्षा खूप जास्त त्यांचा संघ नाही घ्यायचा, कारण ते आपल्याला पण थोडासा प्रभाव व्हायला लागतो. नंतर निर्वैर सर्वभूतेषु, कोणालाच वैरी समजत नाही. एक तर हे कारण असतं की तो समजतो बाबा हे माझे माझे कर्मच आहेत, त्याच्याकडून मला येत आहेत. हं. आणि तो ज्या पद्धतीने उत्तर देतो, मी जर त्याच पद्धतीने उत्तर दिलं तर गोष्ट अजून कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. आणि यामागे मला भगवंत काय शिकवतात, की समजा एखाद्या वेळेस आपण म्हणू की कदाचित मला भगवंत नम्रता शिकवतात. की बाबा तृणादपि सुनीचन हे दररोज गातो आपण. हा, तरोरपि सहिष्णु, झाडासारखं सहनशील झालं पाहिजे. तर हे असेल असं करून निर्वैर सर्व भूतेषु, याच्याबद्दल एकच मुद्दा प्रभुपादांनी सांगितलं तो राहिलाय, की व्यक्ती समजतो बाबा या जगामध्ये समस्या कशामुळे आहेत. तर सर्व समस्यांचं एकच कारण आहे की लोक भक्ती करत नाहीयेत आणि लोकांनी भक्ती न केल्यामुळेच वैर निर्माण होतं. तर म्हणून भक्त काय करतात की इतरांना भक्ती देण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून वैर होणारच नाही. अशा पद्धतीने जर जीवन व्यतीत केलं, यह स मामेती पांडव, तर तो माझी प्राप्ती करतो. तर इथे आपला फायनली 11वा अध्याय संपला. मी स्वतः पण एवढ्या डिटेलमध्ये पहिल्यांदा हा अध्याय अभ्यास केला. 11व्या अध्यायामध्ये सर्व उत्तरे विराट रूप म्हणून जास्त जास्त म्हणजे जास्त वाचन वगैरे होत नाही. पण याच्यामध्ये किती छान छान श्लोक मिळाले. तर आपण याच्यानंतर आता 12व्या क्रमांकाचा अध्याय सुरू करणार आहोत. तो तर त्याचं नावच आहे भक्तियोग. अ, 11वा अध्याय किंवा याच्या आधीच्या चर्चेवर तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा, नाहीतर आपण इथे थांबूया. अ, शेवटचे काही आपण गोष्टी चर्चा केल्या ना, मदभक्त समोरचा अपमान करतो वगैरे, याच्याबद्दल पहिल्यांदा स्वीकार करायला कठीण जातं. म्हणून तुम्ही आत्ता प्रश्न असेल तर आता विचारा, नाहीतर नंतर विचारा. तर ठीक आहे, तुमचा प्रश्न नाही तर आपण थांबूया, वेळ पण बराच झाला. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा.